नमस्कार, N24 हिंदू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आज जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे नाना राऊत यांनी बरेच वर्षापासून अपर तहसील कार्यालयाची मागणी करत होते. जिल्हा अधिकारी पासून तर मंत्रीपर्यंत गेले. तसेच चारठाणा हे ऐतिहासिक 365 पेक्षा अधिक मंदिर आहेत असे नाना राऊत म्हणाले. अपर तहसील कार्यालय चारठाणा येथे नुकतेच मंजूर झाले की बोरीला मंजुरी द्यावी यासाठी बोरी गाव बेमुदत बंद पुकारण्यात आले. तसेच सोशल मीडियावर विविध कमेंट करण्यात आले. यासाठी भाजपचे नाना राऊत यांनी चारठाणा येथे पत्रकार परिषद घेऊन दुधाचे दूध पाणीचे पाणी केले. काय म्हणाले ते पहा. त्यांची खास मुलाखत. बातमी आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. कालपासून त्यांनी बंद पुकारलेला आहे आणि आमच्यावर अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे. मी सर्वप्रथम या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. बावनकुळे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की चारठाणा अपर तहसील कार्यालय व्हावं, चारठाणा तालुका व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून चारठाणकरांचा सुद्धा पाठपुरावा राहिलेला आहे. कालच्या ज्यावेळेला बोरी आणि चारठाणा अपर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव मागवण्यात आले त्यावेळेला बोरी आणि चारठाण्याने अपर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव सादर केले. प्रस्ताव सादर करीत असताना आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित अशी रीतसर मांडणी केली, प्रस्ताव सादर केला. बोरीवाल्यांनी काय केलं आम्हाला माहिती नाही, परंतु मंजूर झाल्यानंतर त्यांनी जे ॲलिगेशन केलं, चारठाणकरांनी डल्ला मारला आणि हे राजकीय सुडाने आमचं बोरीचं तहसील चारठाणला नेलं, हे साफ चुकीचं आहे. त्यासाठी मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की चारठाणा गावांची संख्या जी अपर तहसील कार्यालय ती 62 आहे, बोरीची 44 आहे. एकूण चारठाणची अपर तहसीलची लोकसंख्या 84,655, बोरीची 70,500. अनुसूचित जाती आणि जमातीची 8,700, बोरीची 7,600, 4,600 आणि 916. प्रत्येक निकष जर तपासले तर चारठाणचे निकष अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत. चारठाणा महसूल मंडळात मिळत असलेला महसूल हा 3 लाखाचा आहे आणि बोरीचा 2,37,000 आहे. हे सगळे निकष चारठाणचे परिपूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव ज्यावेळेला राज्य शासनाला सादर झाला त्यावेळेला यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नव्हतं, कुणीही राजकारण केलेलं नाही. प्रस्ताव सादर करत असताना व्यवस्थित करणं ही त्या गावाच्या प्रमुखाची जबाबदारी असते. नाचता येणं अंगण वाकडं आणि तुम्ही आरोप दुसऱ्यावर करता की तालुका होऊ दिला नाही, राजकारण यात आणलं. आमचं सरळ आणि साधं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला प्रस्ताव सादर करायचा त्यावेळेला आपण चुकीच्या पद्धतीने सादर केला असंच त्या ठिकाणी आढळून येतं. आणि ज्यावेळेला शासन एखादी व्यवस्था उभं करतं ती गोरगरीब जनतेसाठी, मागासवर्गीय जनतेसाठी, आदिवासी जनतेसाठी आणि तांडेबहुल लोकांच्यासाठी ही व्यवस्था उभी करतं, ती त्याप्रमाणे चारठाणचा निकष पूर्ण झालेला आहे. मी या निमित्तानं जे काही तिथले लोकप्रतिनिधी ते मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि बोर्डीकर परिवार जे आरोप करतात या ठिकाणी राजकारण केलं ते या ठिकाणी खोडून काढण्याचं काम निश्चित करतो की जर 20 वर्षापासून बोरी तहसीलची तालुक्याची मागणी आहे तर 20 वर्ष प्रलंबित का राहील? तुम्ही सुद्धा सत्तेत होतात, तुमच्या वरिष्ठाकडे ही मागणी मांडून आपण त्या बोरीकरांसाठी का नाही मिळवून दिलं? ज्यावेळेला स्वतःची व्यवस्था असती, ग्रामपंचायत निवडणूक किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक मोठ्या ताकदीनं लढता, नियोजनानं लढता, पण ज्यावेळेला बोरी गावाला महसुलीचा दर्जा द्यायचा, अपर तहसीलचा दर्जा द्यायचा त्यावेळेला तुम्ही का लढले नाही? तुमचे निकषात तुम्ही परिपूर्तता का केली नाही? आणि आज तुम्ही सत्तेत आहात, एक या राज्याचा भाग म्हणून तुम्ही सत्तेत असताना तुमच्या वरिष्ठाकडे ही मागणी मांडून मान्य का केली नाही? आज सर्वसामान्य जनतेला विटीस धरण्याचं काम आपण करू नये.
ज्या ज्यावेळेला निवडणूक होती त्या त्यावेळेला अपर तहसील आणि तालुक्याचा कार्यक्रम तुम्ही आजपर्यंत 20 वर्षात राबवला आणि दुसऱ्याला दोष देऊन अजिबात चालणार नाही, हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. बघा, याच सेलू आणि जिंतूर मतदारसंघाचं नेतृत्व मेघनादिदी साकोरे बोर्डीकर गेल्या अनेक वर्षापासून करतात. हे करीत असताना त्यांना बोरी आणि चारठाणा आज दुजा भाव वेगळा करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी ते राजकारण निश्चितच केलेलं नाही. करायचं असेल तर दोन्ही करा असाच त्यांचा मानस होता आणि दोन्ही प्रस्ताव त्या ठिकाणी सादर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ज्यावेळेला आपण सगळे उपस्थित होतो, आम्हाला बोलवण्यात आलं, त्यावेळेला त्या ठिकाणी असं ठरलं की सर्वपक्षीय नेत्याकडे जाऊन आपण ही मागणी मांडू. तर आमचं एक साधं गणित आहे की ज्यावेळेला सर्वपक्षीय नेत्याकडे जायचं, तुम्ही मेघनादिदी साकोरे बोर्डीकरांकडं का नाही आलात? मग तुम्हाला राजकारण करायचं होतं किंवा सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही काम करीत असताना जेव्हा समाजसेवा करायची असती, समाज संघटन करायचं असतं, गावासाठी करायचं असतं, त्यावेळेला मीपणा नसावा, आम्हीपणा, आमचं ही वृत्ती असली पाहिजे. त्या ठिकाणी ती दिसून आली नाही. आम्ही सांघिक सगळे सोबत होतो, सर्वपक्षीय आमच्या सोबत होते. मी सर्वपक्षीय चारठाणा आणि परिसरातील सर्वांना त्यांचे आभार मानतो की सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली. तशी आपण आमच्या मेघनादिदी साकोरे बोर्डीकर त्या तुमच्या पण आहेत, तुमच्याच सगळ्यांच्या या राज्य सरकारमध्ये आहेत. आपण त्यांच्याकडे जाणं क्रमप्राप्त होतं, परंतु आपला मीपणा या ठिकाणी लढला, तोच गावासाठी दिशाहीन राहिला. मला वाटतं गावाची दिशाभूल करणं आपण थांबवावं. जे लोकांना विठीस धरण्याचं काम केलं आणि बंदचं या ठिकाणी हाक दिली, मला वाटतं सर्वसामान्य जनतेची जी रोजीरोटीचा प्रश्न आहे यांना निश्चितच आपण विठीस धरण्याचं काम करतात स्वतःच्या स्वार्थासाठी. येणारी निवडणूक डोळ्यावर ठेवून हे सगळं काम आपण थांबवावं. सरकारी दरबारी निश्चित नाही मिळेल. आदरणीय दिदींना सुद्धा जसं तुम्ही सांगितलं डल्ला मारला, आम्ही बोरीला देऊ नका असा आमचा माणूस नव्हता. आणि ऐतिहासिक परिस्थिती बघा, चारठाणची भौगोलिक परिस्थिती बघा. ऐतिहासिक परिस्थिती जर पाहायची असेल तर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक 32 आहेत. या ठिकाणी पौराणिक जर पाहायचं असेल तर 364 मंदिरं या चारठाणला आहेत. हे सगळा वारसा आणि वसा या चारठाणला लाभला. आमची माती चांगली, आमचं पाणी चांगलं, आम्ही कोणाबद्दल वाईट आणि द्वेष भावना ठेवत नाहीत. आमचं झालं निश्चितच आनंद आहे. त्या आनंदात आपण सगळे सहभागी व्हा. आपला जर प्रश्न निश्चित सोडवायचा असेल तर आदरणीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकरांकडे हे प्रश्न मांडा. त्यांचाच मतदारसंघ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही बोरी जिल्हा परिषद गटातून झालेली आहे. त्यामुळं ते त्या गटाला दुर्लक्षित करू इच्छिणार नाहीत. हा राजकीय भाग आपण बोलू शकता, आपल्याला ते स्वातंत्र्य आहे, परंतु लोकांची दिशाभूल थांबवून अजूनही हे सगळ्या लोकांना विठीस धरणं हे थांबवावं. येणाऱ्या काळात निश्चितच मार्ग निघेल, परंतु सर्वपक्षीय एकत्र या आणि खरंच गावाबद्दल तळमळ असेल तर राजकारण बाजूला ठेवा. उद्याच्या निवडणुकीत कोण हरण जिंकल, परंतु गावाला जिंकायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जिंकावं लागतं. जे आम्ही केलं ते आपण करा, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत, परंतु डल्ला मारला आणि राजकारण ह्या गोष्टी बाजूला ठेवा. खऱ्या अर्थानं मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मोठी ताकद आज आपल्यासोबत आहे, ती म्हणजे मेघनादिदी बोर्डीकर आणि ज्यांना भरपूर मोठा अनुभव आहे असे रामप्रसादजी बोर्डीकर यांच्यासोबत या. निश्चितच ह्या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी 4 वर्ष आहे. त्याबरोबर बोरीचा जो विकास करा. आणि राजकारणाचं जर बोलायचं झालं तर आम्ही तुम्हाला साधा प्रश्न विचारू नये, परंतु तुम्ही राजकारण करत असताना ही वेळ आणली की आपणही त्या बोरीच्या गटाचं गेल्या 20 वर्षापासून प्रतिनिधित्व करत असताना काय विकास साधला. आणि बोरीकरांना सुद्धा विनंती करतो की जर विकासापासून तुम्हाला लांब ठेवण्याचं काम जर कोणी करीत असेल तर मी तुम्हाला आव्हान करतो, साथ घालतो की आपण मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि त्यांच्या विचाराचं व्हा. निश्चितच तुमच्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा कुठलाही आकस नाही, परंतु ही द्वेष भावना पसरवल्या जाते, ही दिशाभूलही विरोधकांनी थांबवावी. तुम्ही ते विरोधक नाही, सत्तेत आहात, परंतु विरोधक मानता असं मला वाटतं. म्हणून हा प्रश्न तुमचा अनुत्तरित राहिला. याला उत्तर जर पाहिजे असेल तर निश्चितच एक संघ बसा, एका चटईवर बसा, याचं उत्तर मिळेल आणि राजकारण थांबवा. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, थांबतो. पुन्हा एकदा मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री बावनकुळे साहेब यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की आमचा हा कार्यक्रम ज्यावेळेला या ठिकाणी कार्यालय त्यावेळेला आम्ही काल दिदीला सांगितलं संवाद दौऱ्यात की हा कार्यक्रम होत असताना बावनकुळे साहेब, गोरे साहेब, मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत प्रचंड मोठ्या जल्लोषात या अपर तहसील चारठाणाचं शुभारंभ होईल. हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण हे सगळे या. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दादा चाटाणा कार्यालयाच्या संबंधी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या नेत्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे सामान्य चपराशापासून ते जिल्हाधिकारीपर्यंत, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित क्लर्क ज्यांनी मदत केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि हा झालेला निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे. हा मागेही झाला नसता, पुढेही होणार नाही. भविष्यात चारठाणा तालुका निश्चितच होईल आणि त्यानंतर नगरपंचायतसुद्धा चारठाणा झाल्याशिवाय राहणार नाही. हा मनस्वी झालेला आनंद आम्ही काल व्यतीत केला आणि भविष्यातही मोठा जल्लोष करून साजरा करू. खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं और अगर आप इस खबर को Facebook या Insta के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें. मंजूर झाल्यामुळं चारठाणा मंडळ, वाघी मंडळ आणि बामणी मंडळ या तिन्ही मंडळातील नागरिकांना खूप आनंद झाला. त्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत. यानंतर सर्वप्रथम मी मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर आणि बावनकुळे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला मदत केली. त्यामुळे आमचं आज चारठाणा अप्पर तहसील मंजूर झालं. त्याचबरोबर गावातील सर्व नागरिकांनी त्याचा पुढाकार घेतला. एक एक कागद आमचे सन्माननीय नानासाहेब दादा राऊत यांनी भौगोलिक परिस्थिती बघता वाघीपासून वजरपासून सर्व समाजवाईज कागद काढे, डॉक्युमेंट काढे, ते पूर्ण बंच करून आम्ही चारही ठिकाणी दिले. सन्माननीय मेघनादिदी बोर्डीकर, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्तालय आणि त्यानंतर बावनकुळे साहेब यांची आम्ही शिष्टमंडळाने बैठक घेऊन त्यांच्याकडेही विनंती मागणी केली आणि ती मागणी आज आमची मंजूर झाली. त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आभारी आहोत. चारठाणा मंजूर झालं याबद्दल सर्वप्रथम आम्ही राज्यमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, आमच्या जिंतूर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे शिष्टमंडळ घेऊन जाणारे आमचे चारठाण्यातील नानासाहेबजी राऊत, तर सर्व स्तरातील पत्रकार, विशेष करून गावकऱ्याचे आभार. राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर आणि आदरणीय नानासाहेब राऊत, आमचे गावचे भाग्यविधाते आणि आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या प्रयत्नाने आणि यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज चारठाणा अपर तहसील कार्यालय मंजूर झाला. कारण वेळोवेळी पाठपुरावा करून चारठाण्याला अपर तहसील मिळवून दिलं, त्याबद्दल धन्यवाद.